नील विद्या पार्ट 116 आज आपण बघत आहोत. डॅड बोलतात, नील काहीतरी विचारत आहे तुला. तू जे केलं आहे ते चुकीचं होतं. त्यात काय झालं जर तू माफी मागितली तर? अजून पण मॉम शांत होती. आता रुद्र पण बोलतो, मॉम, दादा आणि डॅड दोघं पण एकदम बरोबर बोलत आहे. मलाही तेच वाटतं. विद्या पण तसंच बोलते. पण मॉम मात्र अजूनही शांतच उभी होती, काहीतरी विचार करत. हे आपण मागे बघितलं, आता पुढे बघूया. नील आपल्या मॉमला बोलतो, मॉम, अगं तू चुकीचं वागली होती त्यावेळी. तुला खरंच थोडंसुद्धा वाईट नाही का गं वाटत? का मला असं अटकून ठेवत आहेस? माग ना माफी, म्हणजे मी पण या सगळ्या गिल्टमधून बाहेर पडेल. आता विद्या नीलजवळ जात उभी राहून त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवत बोलते, शांत हो ना, इतका स्ट्रेस चांगला नाही. ओके यार विद्यू, तूच सांग ना मॉमला. ही असंच करते, नंतर त्रास मात्र आम्हा मुलांना होतो. आता जर तू अनुऐवजी रुद्रने दुसरी मुलगी पसंत केली असती ना, तर त्याला पण असंच केलं असतं. नको गो करू असं मॉम, म्हणत नील डोक्याला आपला हात लावत खाली बसतो. मॉम सगळ्यांकडे नजर फिरवत बोलते, तुम्हाला सगळ्यांना वाटतं की मी माफी मागावी, तर ठीक आहे. मी चुकी केली, मला मान्य आहे. आणि नील, तुझ्यासाठी मी माफीसुद्धा मागायला तयार आहे. लाव फोन पूर्वीला. रुद्र लगेच बोलतो, नो मॉम, फोन नाही. आपण आता तिच्या घरीच जाऊया. लग्नाचं इन्व्हिटेशन पण होईल आणि माफी पण. मॉम नीलकडे बघते. नील पटकनच येऊन आपल्या मॉमच्या मांडीवर आपलं डोकं ठेवून खाली बसतो. मॉम, सॉरी, मी खूप बोलून जातो. तेव्हा मॉम बोलते, हे बघ नील, मी जेव्हा चुकत असेल तेव्हा असंच बोलून माझं मन ठिकाण्यावर आणत जा बाबा. तुझ्यासाठी मी काही पण करेन, काळजी करू नको. मी तिची माफी मागेल. आता नील खूप खुश होतो. सगळे आता रूममध्ये झोपायला निघून जातात. असेच काही दिवस स्ट्रेसमध्ये जात होते. नील विद्याला एकमेकांना टाईम देताच येत नव्हता, म्हणून नील आज विद्याला बाहेर घेऊन गेलेला होता. तर हे सगळं पूर्वीचं मध्येच घडलं आणि नील विद्याची पूर्ण ठरवलेली जी डेट होती ती खराब झाली. पण बिचारी पूर्वी पण तर तिकडे तुटली होती ना. पण यात एक चांगलं झालं, ते म्हणजे पूर्वीही या दोघांमधील प्रेम बघून कायमची नीलपासून दूर झाली. पण आज नील हा पूर्वीसाठी खूप दुःखी तर विद्यासाठी खुश होत होता. मॉम, माफी मागेल, सगळं ठीक होईल. ह्याच विचारात तो बेडवर पिलो घेऊन तिला छातीशी कवटाळत विचार करत होता. विद्या मात्र त्याच्याकडे एकटक बघत होती. त्याचं मात्र तिच्याकडे काहीच लक्ष नव्हतं. नील खुश तर आहे पण नाराज आहे, हे विद्याला समजत होतं. यासाठी मला काय करावं लागेल हे पण तिला माहिती होतं. ती पटकन आपल्या बॅगकडे गेली. पहिल्यांदी पार्टीत घातलेली रेड साडी काढली आणि पटकनच चेंजिंग रूममध्ये गेली. छान साडी घातली, तिच्यावर ब्लॅक बॉक्सचं ब्लाऊज घातलं. पूर्ण आपले केस मोकळे सोडले. मोठे मोठ्या इयरिंग्स घातले. हातात मस्त ब्लॅक कलर बँगल्स घातल्या. नीलचा आवडता बारीक असा मोत्याचा हार गळ्यात, मरून टिकली, डोळ्यांना काजळ, होटांना रेड लिपस्टिक. आता स्वतःला आरशात बघत ती बोलते, जरा जास्त तर मी तयार नाही ना झाले, पण माझ्या नीलसाठी मला इतकं तयार रोज व्हावं लागलं तरी आता मी होईन. माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. नीलनं त्याचं पहिलं प्रेम स्वीकारलं नाही. जर स्वीकारलं असतं तर माझं काय झालं असतं? विद्या मनात विचार करतच बाहेर येते. नील तर अजूनही बेडवर तसाच पडून होता, पण विचार करताना कदाचित त्याचा डोळा लागला होता. विद्या हळूहळू पावलं टाकत नीलजवळ आली, त्याच्याजवळ बसली. माझा नील तर झोपून पण गेला. उगाच इतकं आवरून आली म्हणत तिनं हळूच त्याच्या हातातील पिलो सोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं घट्ट पकडून ठेवली होती. आता विद्या हळूच नीलची मान खाली टेकवत जेव्हा ती त्याला नील झोपवत असते तेव्हाच नीलला तिच्या त्या हातांच्या बांगड्यांच्या आवाजाने जाग येते. पण तो आपले डोळे बंदच ठेवतो आणि झोपेचं नाटक करतो. आता नील झोपला आहे बघून विद्या म्हणते, सर तर मस्तच झोपले. मला वाटलं टेन्शनमध्ये आहे, तर चला यांची जरा मदत करू स्ट्रेस फ्री होण्यासाठी. पण सगळं जे काही केलं मेहनत वाया. आता नील झोपलाय बघून ती अगदी त्याच्याजवळ जात त्याच्या छातीवर आपली हनवटी टेकवते
आणि प्रदीर्घ श्वास घेत त्याला म्हणते, आय लव्ह यू बेबी, आय लव्ह यू सो मच. तू माझ्यासाठी जे केलंस ना ते कुणीच करू शकत नाही. आता नील पण थोडी हालचाल करतो. आता अजून विद्या त्याच्या जवळच सरकते. विद्या, आय लव्ह यू, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. नील बरळत असल्यासारखं तोंडात पुटपुटतो आणि बोलतो. आता मात्र तिच्या डोळ्यात पाणी येतं की नील झोपेत पण माझ्यावरच प्रेम करतोय. किती गोड दिसतोय म्हणत तिनं हळूचच त्याच्या होठांवर आपले होठ टेकवले. आता मात्र नीलला राहावलं गेलं नाही. जरी तो झोपेचं नाटक करत होता पण तिचे होठ आपल्या होठांवर स्पर्श झाला तोच त्यानं तिची मान घट्ट पकडली आणि दुसऱ्या हाताने तिला पोटाला विळखा घालून खाली पकडलं आणि तिच्या होठांचा ताबा घेतला. विद्या तर एकदमच शॉक झाली. ती आपल्या सुटण्यासाठी धडपडू लागली. तसं त्यानं तिला खालीच घेतलं आणि तिचे दोन्ही हात दाबून ठेवत आपलं काम जे होतं ते कंटिन्यू करायला सुरुवात केली. नील, तू जागा आहेस? तिनं जड आवाजात त्याला विचारलं. नाही, त्यानं मानेनंच उत्तर दिलं. मग? त्यानं तिच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, फक्त कीज घेत होता. थोड्या वेळाने दोघांना पण श्वास घेणं जड झालं. तसा तो तिच्यापासून बाजूला झाला. तिला तर आठवूनच अंगावर गोड शहारा येत होता. तिनं आज स्वतःला त्याच्यासाठी पूर्ण तयार केलं होतं. पण त्यांच्यात पुढे काही रोमॅन्टिक गोष्टी घडत आहे हे आपण पुढे बघू. इकडे पूर्वी मात्र नीलला विसरायचा कसं हाच विचार करत होती. त्यामुळे त्याने दिलेले सगळे गिफ्ट, त्याने दिलेले तिला ड्रेस, त्याचे सगळे लेटर्स, त्याचे छोटे छोटे ग्रीटिंग्स सगळं तिने सांभाळून ठेवलं होतं. ते सगळ्यात आधी तिनं एका मोठ्या बॅगमध्ये टाकलं. प्रत्येक वस्तूला ती हाताळत होती. प्रत्येक गोष्टीसाठी ती आठवण काढून काढून रडत होती. वाचत होती त्याचं तिच्यावर असणारं प्रेम, तिनं त्याला लिहिलेल्या त्या कविता, त्यांचं ध्येय सगळं काही आता संपलंय म्हणून रडत होती. त्याच्या दिलेल्या गिफ्टमध्ये आजही त्याचा सुवास दरवळत होता. पण हे ठेवून मी काय करू आता, ती असं बोलत होती. इकडे राकेश पण घरी जेवण करून रूममध्ये झोपण्यासाठी आला. तेव्हा मात्र जेव्हा तो चेंजिंग रूममध्ये गेला तेव्हा आपलं जॅकेटमध्ये त्याला पूर्वीचं पडलेलं ते लॉकेट आणि चेन मिळाली. अरे हे कुणाचं, तो बोलू लागला. तितक्यात आज वाचवताना पूर्वी आणि तो कसा पडला होता हे त्याला आठवलं. आणि जेव्हा त्यानं तिला आपल्याकडे ओढलं तेव्हा मात्र तिची चेन ही आपल्या गळ्यातून माझ्याकडे पडली असावी, तो मनातच विचार करू लागला. आता मात्र राकेश आपलं आवरून चेन घेऊन बेडवर बसतो आणि ते पॅन्डल उघडून बघू की नको हाच विचार करतो. पण त्याला राहावलं जात नाही आणि तो ते खोलतो. त्यात त्याला पूर्वी आणि नील यांचा कॉलेज फोटो आढळतो आणि राकेश विचारच करतो, ही पूर्वी या नीलमुळे इतकी चिडकी बनली, वाईट झाली, किती प्रेम करते ही त्याच्यावर की आजही त्याला गळ्यात अटकवून फिरत होती. पण नील पण चुकीचा नाही ना, त्यानं तर माझ्या विद्यासाठी हे सगळं केलं आहे. जर आज नीलनं विद्याला सोडून पूर्वीचा जर विचार केला असता तर विद्याचं काय झालं असतं? विद्या किती प्रेम करते नीलवर आता. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणत राकेश इतक्या रात्री पूर्वीला लगेचच फोन करतो. पूर्वी अजून पण विद्या आणि नील यांनाच आठवत होती. नीलनं दिलेले सगळे गिफ्ट जमा करत होती, त्यांना कवटाळत होती. तिचं तर कशातच लक्षच लागत नव्हतं. आता तोच तिचा फोन वाजतो. रॉकी नाव बघून ती डोळ्यातील पाणी पुसते आणि फोन रिसीव करते. आता इकडे जशी पूर्वी आहे तेच तर हाल राकेशचे पण होते. दोघांचं पण मन तुटलं होतं. दोघं पण प्रेमात हरले होते. दोघांनी कुणावर तरी प्रेम निस्वार्थ केलं होतं. पण त्यांचा प्रेमभंग हा दोघांचाही झाला होता. आयुष्य असंच असतं, देव सगळं तर लिहून ठेवत असतो, कधी कुणाला भेटवायचं ते. आणि देवाने आता या तुटलेल्या मनांना जोडण्याचा विचार केला होता. राकेशचा फोनमधून आवाज आला, काय मॅडम, झोपल्या नाहीत का अजून, की अजून पण आठवणीतच आहात? तेव्हा पूर्वी फक्त करते. इतकं सोपं नाही ना लगेच विसरायला, पण प्रयत्न चालू आहे. काय करत होती? राकेश तिला विचारतो. काही नाही, गिफ्ट जमा करत होते. फेकून देऊ, जाळून टाकू की परत देऊ याचाच विचार करत होते. अच्छा, राकेश तिला बोलतो. मग काय ठरवलं तू? तेच तर समजलं नाही ना अजून, ती त्याला बोलते.
मग अश्रू पुस आधी, तो तिला बोलतो. तुला कसं कळालं माझ्या डोळ्यात अश्रू आहे? ती त्याला बोलते. अगं तू जुने आठवून नक्कीच रडत असणार, कारण आजपर्यंत गळ्यात तू त्याचा फोटो घालून जो फिरत होतीस. तिचा हात पटकनच आपल्या गळ्याला जातो. माझी चैन? ती पटकनच बोलते. माझ्याकडे आहे, तो बोलतो. पण कशी? ती विचारते. ते आपण गेम खेळत होतो ना, तेव्हा पडली जॅकेटमध्ये, तो बोलतो. तशी ती हसते. तो बोलतो, वेट, आरशात बघ. ती स्वतःला तसं हसताना बघते. तो बोलतो, बघ किती छान स्माईल आहे तुझी. आज कित्येक वर्षात ती स्वतःला असं हसताना बघत होती. डोळ्यात नाराजगी होती, डोळ्यातील पाणी सुकलं होतं. स्वतःची काय हाल आपण केली हे तिच्या पण लक्षात आलं होतं स्वतःकडे बघून. आता मोठा श्वास घेऊन ती त्याला थँक्यू बोलते आणि तो पण हसत हसतच तिला मोस्ट वेलकम मॅडम असं बोलतो. आता ती त्याला बोलते, मॅडम काय बोलतोय? माझं नाव माहिती नाही का तुला? माहिती आहे गं, पण असंच तुझी मजा घ्यायला छान वाटतं, तो तिला बोलतो. आता ती बोलता बोलता परत शांत होते आणि त्याला म्हणते, काय करू या गिफ्टचं मी सांगेल ते करशील, तो तिला बोलतो. ते सगळं एका बॅगमध्ये भर आणि त्याच्या घरी पार्सल देऊन टाक. म्हणजे जाळून टाकल्यावरही तरी आपल्या प्रेमाचा अपमान होतो, पण स्वखुशीने तुझं प्रेम तुला जशाच तसं सांभाळून दिलं हे तरी त्यांना पण कळेल. आणि तुला सांगू, मी पण एक गोष्ट तुला शेअर करतो. तुझ्या नीलची सॉरी तुझ्या त्या एक्स बॉयफ्रेंडची जी बायको आहे ना, विद्या, ती माझी फ्रेंड आहे. खूप प्रेम करायला लागलो होतो मी पण तिच्यावर. पण नियती बघ, तिला काही सांगायचं होतं त्यात त्या नीलनं तिच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि माझी मैत्री काही दिवसातच त्याच्या प्रेमातही पडली. मग काय गं, माझं पण पूर्ण सेम तुझ्यासारखंच झालं. खूप मोठी स्टोरी आहे, तुला नक्की सांगेल एक दिवस, तो तिला बोलतो. त्याचं ऐकून तर पूर्वी पण म्हणते, म्हणजे तुझ्या बाबतीत पण हेच घडलं? तो तिला बोलतो. मग तरी तू असा कसा? तो हसतो आणि बोलतो, सांगितलं ना, खूप मोठी स्टोरी आहे, सांगेल कधीतरी निवांत. आणि तशी पण तू आता माझी फ्रेंड बनली आहे, बोर होईल तेव्हा तुलाच फोन करेल. आता ती हसते आणि बोलते, ओके. आता पूर्वी आज पहिल्यांदा इतकं रात्री कुणाशी तरी हसून बोलताना बघून तिच्या आईवडिलांना खूप बरं वाटलं. त्यांना वाटलं आपल्या मुलीच्या आयुष्यात आता नक्कीच काहीतरी चांगलं घडेल. इकडे राकेश पण बोलता बोलता आपल्या बेडरूममधून हॉलमध्ये आला. त्याला पण असं बघून त्याच्या आईबाबांना छान वाटलं. नक्कीच आपल्या मुलाच्या आयुष्यात कुणीतरी मुलगी असावी असं त्यांना वाटलं. चला तर मग नेक्स्ट पार्टमध्ये नीलविद्याचा रोमांस सगळ्यांना ऐकायचा आहे तर तो बघू. आणि अजून एक कपल राकेश पूर्वी यांना प्रेमाचा भास घडवून देऊ. त्यामुळे नेक्स्ट पार्ट नक्कीच बघा. सगळेच नाराज आहे की पार्ट वेळेवर टाकत नाही, स्टोरी लवकर येत नाही. दुसऱ्या चॅनलवर स्टोरी मोठी टाकतात आणि इकडे अजिबातही टाकत नाही. तर ऐका, दुसऱ्या चॅनलवर पण ओल्ड ज्या स्टोरी आहेत त्याच अपलोड केलेल्या असतात. आणि घरात दिवाळीचं काम, त्यात मेडिकल इमर्जन्सी आली होती म्हणून वेळेवर स्टोरी लिहिताच येत नाही. म्हणजे जेव्हा आपल्या मनात बरेच प्रश्न चालू असतात ना, तेव्हा काय लिहावं ते सुद्धा सुचत नाही. म्हणून असं झालं. त्यासाठी प्लीज माफ करा. थोडे दिवस प्लीज मला समजून घ्या. जमेल तसं लिहित जाईल, पार टाकत जाईल. पण कुणी नाराज प्लीज होऊ नका. कॉमेंट करून मला नक्कीच प्रोत्साहन द्यायला पण विसरू नका, कारण तुमची एक कमेंट वाचूनसुद्धा मन खुश होतं. त्यामुळे चला, स्टोरीला लाईक नक्की करा. चॅनलवर आज नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हो, आपल्या चॅनलला सपोर्टसुद्धा नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी खुश राहा. धन्यवाद.